नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार. भाजपचे बावनकुळे मंत्रिमंडळात भाजपला लवकर नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची त्यामुळे शक्यता आहे. तर 22 जानेवारीला भाजपचं अधिवेशन, त्याच वेळी नवे अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी देखील खरगेंकडे राजीनामा पाठवलाय. त्यामुळे काँग्रेसला देखील लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून देखील नवे प्रदेशाध्यक्ष नेमले जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कालावधी याआधीच पूर्ण झाला आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, काय अधिक अपडेट? रणजिता, खरं तर आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक दोन्ही निवडणुकींमध्ये विरोधाभास बघायला मिळालेला होता आणि त्यानुसार 4 पक्षांचे प्रदेशाध्यक्ष कदाचित बदलले जाण्याची शक्यता आहे. येत्या 2 महिन्यात त्याबाबतची सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं भाजपचा विचार केला तर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि भाजपमध्ये असा नियम आहे की एका व्यक्तीला एकच पद दिलं जातं. त्यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार, कारण त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी असणार आहे. दुसरं, काँग्रेसचं नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये येऊन खरगेंची भेट घेतली, पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नव्हता. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता लवकरच काँग्रेसचा देखील प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता आहे. आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, एक अजित पवारांची आणि एक शरद पवारांची. त्यामध्ये देखील सुनील तटकरे, जयंत पाटील या दोघांचाही कालावधी खरं तर पूर्ण झालेला आहे. कारण सुनील तटकरे हे खासदार आहेत आणि प्रदेशाध्यक्ष देखील आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यामुळे त्या दोन्ही पक्षात देखील बदल केला जाऊ शकतो. मात्र नवीन जो प्रदेशाध्यक्ष येणार त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची एक मोठी जबाबदारी असणार आहे. कारण राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा ज्या किंवा नगर परिषदच्या निवडणुका असतील त्या कदाचित फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आणि त्यापूर्वी 4ही पक्षांमधले हे प्रदेशाध्यक्ष बदलले जातील. नक्कीच. संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.